मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, तर मुंबईत पहाटे देखील पावसाच्या सरी कोसळल्या। सध्या ढगाळ वातावरण आहे, तर मुंबईत पहाटेही पावसाच्या सरी कोसळल्या। सध्या पावसाने उसंत दिलेली आहे, मात्र मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री जोरदार पाऊस झालाय। तर पावसासंदर्भातील अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट पावसाची? प्रणिता, आपण पाहतो की 26 मेला मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला होता आणि त्यानंतर मुंबईमध्ये काही दिवस पावसाने उसंती घेतलेली होती, विश्रांती घेतलेली होती। मात्र पुन्हा एकदा जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पाऊस आणि मान्सून जो आहे तो मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सक्रिय झालेला आहे। रात्रभर मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत होता। मुंबईत पहाटे सुद्धा हा पाऊस पाहायला मिळाला आणि आता सुद्धा आपण पाहतो की ढगाळ वातावरण आहे आणि सध्याचं हवामान पाहता आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा पावसाचे सरी मुंबईमध्ये कोसळू शकतात अशा पद्धतीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे मुंबईतल्या समुद्रकिनारी सुद्धा विशेष करून काळजी घेतली जाते, कारण हाय टाईडचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। सध्याचं आपण वातावरण पाहतोय की उकुरू उपनगर परिसरामध्ये या सगळ्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आणि अगदी तासाभरापूर्वी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची सरी ज्या आहेत त्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीचा जो काही भाग आहे तिथे जरी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला असला तरी मात्र सध्याचा हवामान पाहता मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचा इशारा जो तो हवामान खात्याने दिलेला आहे। 26 मेला मुंबईमध्ये मोठा मुसळधार पाऊस पडलेला होता, इथले जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि त्यानंतर काही दिवस पावसाने उसंती घेतलेली होती। मात्र सध्याचं वातावरण पाहता मुंबईमध्ये रात्रभर पडलेला मुसळधार पाऊस आणि पहाटे सुद्धा पावसाचे सरी जे आहेत मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे दिवसभरामध्ये पुन्हा एकदा पाऊस पाहायला मिळू शकतो अशा पद्धतीचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। सध्या रात्रभर पडलेल्या पावसामुळे रेल्वे काही मिनिटं उशिरा धावत आहे। सकाळ सकाळी जे चाकरमानी घरातून कामानिमित्त जाण्यासाठी बाहेर पडतात त्यांना सुद्धा काही अडचणी येताना पाहायला मिळतात। 10 ते 15 मिनिटं रेल्वे उशिरा धावत आहे आणि त्यामुळे आज जर दिवसभरामध्ये पावसाचा अशाच पद्धतीनं पाऊस जो आहे तो दिवसभरामध्ये पाहायला मिळाला तर पुन्हा एकदा मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेवरती त्याचा परिणाम होतो, कारण मुंबईमध्ये जेव्हा असा पद्धतीनं मुसळधार पाऊस पडतो तेव्हा पहिला फटका जो आहे तो वाहतूक व्यवस्थेला बसतो, मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलला बसतो। मात्र आता आपण पाहतो की पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे, अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्या तरी मुंबईत ढगाळ वातावरण आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।